नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवरती आपण एच नर्सिंग म्हणजे नर्सिंग रिलेटेड आणि CET रिलेटेड संपूर्ण माहितीची व्हिडिओ आपण यामध्ये बघत असतो. तर आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती असायला हवं की एच नर्सिंग CET 2025ची रजिस्ट्रेशन दिनांक चालू झालेली आहे. म्हणजेच रजिस्ट्रेशनचं जे पोर्टल आहे ते MHCT मध्ये चालू झालेलं आहे. त्यामध्ये जर तुम्ही क्लिक करसाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन चालू झालेलं दिसेल. परंतु संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी असेल याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी, जे आपण या पत्रकामध्ये बघणार आहोत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने नोटीस नंबर 8 काढलेली आहे. त्यामध्ये सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड थ्रू तुमचं रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला 2025 आणि 26 साठी BSc नर्सिंगच्या प्रथम वर्षामध्ये ऍडमिशन घेणं असेल, तर तुम्हाला काय काय बाबी आणि कोणकोणत्या गोष्टी पुढे होणार आहे याबद्दल सखोल माहिती असायला हवी. तर या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे बघा. महाराष्ट्र स्टेट CET सेल हॅज अनाउन्स द MH नर्सिंग CET 2025 कॉमन एंट्रान्स टेस्ट CET एक्झाम फॉर द ऍडमिशन टू फर्स्ट इयर BSc नर्सिंग कोर्स ऑन डेटेड 7/4/2025. बघा, या संपूर्ण पत्रकामध्ये काय लिहून दिलेलं आहे, तर वरच्या टप्प्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की 7/4/2025 ते 8/4/2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने CET सेल मार्फत 2025 आणि 26 साठी MH नर्सिंग CET ची ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक एक्झाम घेतलेली होती. आता या एक्झामचा रिझल्ट 15/5/2025 ला लागलेला होता. त्यानंतर महाराष्ट्र शासन CET सेलद्वारे या पुढच्या कॅप राऊंडची प्रक्रिया खालील टेबलमध्ये त्यांनी नमूद केलेली आहे. म्हणजे संपूर्ण कॅप राऊंड प्रोसेस कशी असणार आहे याची सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये प्रथम तुम्हाला दिसत असेल पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉन्चर 2025 कधी दिलेलं आहे, तर 8/7/2025 ला, म्हणजे कालच हे ब्रॉन्चर पब्लिश झालेलं आहे. ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्णपणे देऊन देईल. आणि त्याबद्दल सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्यावरती व्हिडिओ बनवेल. त्यामध्ये दुसरा पॉईंट बघा. त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगण्याची, इन्फॉर्मेशन ब्रॉन्चर मध्ये तुम्हाला SC ST कास्ट सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट, नवीन कॉलेज, जुने कॉलेज, त्यांचे कोड, ऍडमिशन प्रोसेस कशी करायची, रजिस्ट्रेशन कसं करायचं, ही संपूर्ण माहिती या ब्रॉन्चर मध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला या फॉर्म भरताना खूप काही प्रॉब्लेम येत असतील, नक्की कमेंट्समध्ये सांगा, त्यावरती सखोल आपण व्हिडिओ बनवू. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ऍप्लिकेशन फॉर्म. बघा, 8/7/2025 ते 17/7/2025 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व्हर टाइमच्या नुसार ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऑफ कॅप ऍप्लिकेशन फॉर्म चालू होत आहे. तर कालपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म चालू झालेले आहे मित्रांनो. तर नक्की जर तुम्ही MH नर्सिंग CET 2025 ची एक्झामिनेशन पात्र झालेले असाल किंवा पास झालेले असाल, जेवढे काही पर्सेंटेज पडलेले असावे, त्याकरिता जर तुम्हाला BSc नर्सिंग फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यावी असेल किंवा घेण्याची इच्छा असेल, तर नक्की तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर त्यांनी तिसरा महत्वाची ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे की पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे अँड दॅट्स मीन्स दिस फीज इज नॉन रिफंडेबल. तर जी काही MH नर्सिंग CET 2025 ची एक्झाम झालेली आहे, त्यानंतर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करसाल आणि त्यानंतर जर तुम्ही SC ST OBC आणि ओपन कॅटेगरीतून असाल, तर शक्यतोवर तुम्हाला काही निवडक फी तुम्हाला पे करावी लागेल आणि ती फी नॉन रिफंडेबल असेल. कारण कॅप जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये महाराष्ट्र शासनाचा सुद्धा पैसा जातो. त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, कॉलेजच्या कोड जनरेशनसाठी आणि खूप सारी मोठी प्रोसेस असते. त्याकरिता तुम्हाला काही मुबलक अमाऊंट तुम्हाला पे करावी लागेल. ते सुद्धा 8 ते 17/7/2025 या कालावधी दरम्यानच असेल. म्हणजेच तुम्हाला दिसत असेल की एकही दिवस तुम्हाला एक्स्ट्राचा मिळत नाही आहे. त्यानंतर बघा, अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट इन PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. बघा, पेमेंट झाल्यानंतर
त्याच कालावधीमध्ये म्हणजे ज्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन, ज्याच कालावधीमध्ये पेमेंट म्हणजे 8/7/2025 ते 17/7/2025 दरम्यान तुम्हाला हे कलर स्कॅन केलेले डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटने अपलोड करावे लागतील. हा संपूर्ण कॅप रजिस्ट्रेशन किंवा कॅप राऊंडचा पूर्ण फॉर्मॅट इथं शासनाने दिलेला आहे. जर तुम्ही MH नर्सिंग CET दिलेली आहे आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायची असेल तर नक्की या कॅप राऊंडला फॉलो करा. कारण 8/7/2025 पासून चालू झालेले आहे आणि 17/7/2025 पर्यंतच ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन अपलोडेशन ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट हे करणे आहे. त्यानंतर लास्टचे तुम्हाला 2-3 पॉईंट यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट. या इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्समध्ये त्यांनी सरळ सांगितलेले आहे की जर तुम्ही पहिल्यांदा CET नर्सिंग दिलेली आहे आणि प्रथमतः अप्लाय करत असाल तर नक्कीच तुम्ही इन्फॉर्मेशन ब्रॉन्शर पूर्णपणे वाचा. त्यामध्ये अटी, शर्ती, तुमची वयोमर्यादा, तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती पर्सेंटेजवरती तुमचा नंबर लागू शकतो याबद्दल आणि काही मिसलीड इन्फॉर्मेशन जर तुम्ही देत असाल, उदाहरणार्थ खोटे डॉक्युमेंट्स लावून तुम्ही जर कास्टमध्ये बसण्याचा प्रयत्न करत असाल किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर नक्कीच तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. यामध्ये इन्स्ट्रक्शनमध्ये सरळ माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर तुम्ही BSc नर्सिंग फर्स्ट इयरला ॲडमिशन घेण्याची तुमची इच्छा असेल तर नक्की 8/7/2025 पासून तर 17/7/2025 पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी आणि अपलोडेशन ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन डॉक्युमेंट इन PDF फॉर्मॅट या तिन्हींची जी डेट आहे 8/7 ते 17/7/2025 पर्यंत आहे. तर नक्की जर तुम्हाला नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवायचं असेल तर नक्की या संधीचा उपयोग करा आणि CET नर्सिंगला अप्लाय करून तुम्ही जे काही BSc नर्सिंगचे कॉलेज असतील ते अवेलेबल करून तिथे ॲडमिशन घ्या. जर MSc नर्सिंग CET बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी महानर्सिंग यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रोकरची जी लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आणि जर याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही महानर्सिंग यूट्यूब चॅनल ॲज वेल ॲज महानर्सिंग व्हॉट्सॲप चॅनल ॲज वेल ॲज महानर्सिंग वेबसाईट्सवर सुद्धा तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकता. जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.